सखी सावली काव्यांजली. मी काय म्हणतोय, हॅलो 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 सगळ्यांनी, आपण गेम खेळूया का एखादा? हा चालेल. काका नुसतं तुम्हीच म्हणून चालेल नाही, उपयोग नाही, सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. चालेल रे बाबा. चालेल, क्या बात आहे, ग्रेट. अंकल कुठला गेम खेळायचा? डमशेराज खेळायचा का? ए नको, ते नवीन सिनेमाची नावं आम्हाला नाही बाबा येत. हो ना. आणि बाबा मला ऍक्टिंग वगैरे काही जमणार नाही. आपण सगळ्यांनी रील बनवूया का? काय? नाही, ते आपण नंतर करूया. हो ना. अक्काई, उद्या तुझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस आहे ना. भाऊजी तुला काय गिफ्ट देणार आहेत? माहित नाही का मला, असेल काहीतरी. पण तुला सांगू, ते जर माझ्याकडे बघून नुसते हसले ना तरी माझ्यासाठी पुरेसं आहे ते. म्हणजे तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. अगं अक्काई, असं कसं? उद्या तुमचा स्पेशल दिवस आहे, मग काहीतरी गिफ्ट आणलंच असेल. मला खरंच माहित नाही ग. आपण एक काम करूया, आपण सगळ्यांनी मिळून गाण्याच्या भेंड्या खेळूया. हा करेक्ट. बेस्ट. ओके निमिष, प्राची तुम्ही जाऊन आई आणि पुष्पांजलीला बोलू ना. ओके, तोपर्यंत मी इथलं सगळं आवरून चला. ठेवतो. ओके चला. पण मी त्यांना एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. सो स्वीट. आय एम रिअली मिसिंग यू. काय गिफ्ट देणार आहे सांग ना अक्काई. प्लीज. अगं आत्ता कसं सांगणार? सरप्राईज आहे ना ते, तू उद्याच बघ. अच्छा बरं ठीक आहे, पण मी पण तुला काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहे, पण ते आता नाही सांगणार. एक खरंच का? ए सांग ना, काय आणलंयस? उद्याच करणार आहे. आई, अंजली मावशी, चला बाहेर लवकर, गाण्याच्या भेंड्या खेळायचे. हो चला चला. चल बरं बरं, ए तू कपडे बदलून या. चल ना. ये लवकर. हळूहळू बसा बसा पटकन. ए, वहिनी, ये. बसा बसा. ऐका, तुम्ही सगळे खेळा, मी खूप थकलोय, जाऊन झोपतो. अरे विशू, काय आहे? बस ना थोडा वेळ. सगळे पुन्हा कधी एकत्र येणार? थोडा वेळ थांब बघू. हो ना रे विशू, अरे एखाद दिवस झाला उशीर तर बिघडलं कुठे? थांबा ना जावई बापू. डाडू नको ना जाऊस प्लीज. काय रे विशू, बायकोनी आग्रह केला पाहिजे म्हणून हे सगळं चाललंय का? मावशी, नाही ग आई, दादाला भीती वाटत असेल गाण्याच्या भेंड्यांमध्ये तो हरेल तर, म्हणून तो चाललाय. दादा घाबरला ना? मी कोणालाही घाबरत नाही आणि भेंड्यांमध्ये मला कोणी हरवू शकत नाही. क्या बात आहे. चला टीम पाडूया. एक तुझी टीम आणि एक माझी टीम. माझ्या टीम मध्ये वहिनी आणि हो पुष्पांजली, सॉरी अंजली. बस बस. आजा. चला बरं झालं, तसंही काव्याला काही गाणी येत नाही. बाबा, आई, तुम्ही दोघे माझ्या टीम मध्ये, तुम्ही दोघे पण माझ्या टीम मध्ये, कळलं? मावशी जर तुझ्या टीम मध्ये आहे तर तुझी मावशी माझ्या टीम मध्ये. मी भाऊजींच्या टीम मध्ये जाते. मी तुमच्या टीम मध्ये. चला मग, आता दोन्ही टीम आपापल्या जागी आले असतील तर देवाचं नाव घ्या आणि सुरू करा. ओके डन. गेमची सुरुवात करायच्या आधी गेम मध्ये आपण थोडासा बदल करतो.
नेहमीच्या गाण्याच्या भेंड्यांमध्ये काय होतं की गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून समोरची टीम गाणं गाते. पण इथे आपण बदल असा करणार आहोत की समोरची टीम जे अक्षर देईल त्या अक्षरावरनं आपण गाणं गायचं. वा, छान छान. चालेल दादा, चालेल ना? डन डन. ओके, हे म्हटलं काय? तुमचं अक्षर आहे ट. ट. अच्छा. ट. ट. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते खोक्यात. गाऊ दे, थांब. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. डॅडू डॅडू प्लीज तू नको गाऊस. त्याऐवजी प्रीतम अंकलला गाऊ दे. प्रीतम अंकल तू गा. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात. गाणं जरी आम्ही गायलं असलं तरी पण हा पॉइंट तुमचा आहे. त्यामुळे 1-0 असा स्कोर झालेला आहे. आणि आता पुढचं अक्षर तुम्ही आम्हाला सांगणार आहात. क. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हा शब्द हे अक्षर तुमचं नाहीये असं वाटत असलं तुम्हाला तरी तुमचं अक्षर आहे र. मीनाक्षी, हा, तू गाणं गा आता र वर. मी नाही बाबा, नाही. अगं गा. तुम्हीच तर इतकं छान गाता, गा ना तुम्ही. बरं ठीक आहे. हा, अरे नाही म्हणजे मी गाणं म्हणतो. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. 2-1 असा स्कोर झालेला आहे. आणि आता तुम्ही आम्हाला सांगणार आहात पुढचं अक्षर. प्राची, आता तू सांग अक्षर. अंकल तू व अक्षराने गाणं गा. व. वेड्या मना सांग ना खुणावती, का खुणा माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे. 2 पॉइंट झालेले आहेत. आणि आता तुमचं पुढचं अक्षर आहे ग. ग तुमच्यासाठी पुढचं अक्षर आहे ग. 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 कळी, गुलाबाची कळी आता हल्दी न माखली, आली आली उतू उतू. नाही. येस, कमान दादा. डॅडू नको प्लीज. भाऊजी थांबा, मी गाते. गुलाबाची कळी बघा हल्दी न माखली, आली आली गोळ्या करी उतू उतू राजली. हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात तुझ्यासाठी आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी कैफात अशा वेळी ही याद तुझी आली ये ना. झालं. क्या बात आहे वहिनी, काय गायली आहेस. भाऊजी तुमच्यावर 3 भेंड्या चढल्या. बघितलं दादा, वहिनीला जर घेतलं असतं तुझ्या टीम मध्ये तर त्या भेंड्या वाचल्या असत्या. बरं तुम्ही पुढे सुरू ठेवा, मी तुम्हा सगळ्यांना कॉफी घेऊन येते. ओके, हरकत नाही आहे, गेम अजूनही सुरू आहे त्यामुळे तुम्ही. हे काय कॉफीमध्ये जायफळ? अरे पण चांगलं वाटतंय. वहिनी खरंच सांगतो, दादाचं ऐकू नको, कॉफी खरंच खूप सुंदर झाली. हा अरे हे काय विषू, भेंड्यात हारला तर त्याचा राग कॉफीवर का काढतोस तू? अहो काय झालं, तुम्ही असे का निघून आलात? थकलोय मी, झोप आलीये मला. चालेल ना? हो हो, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तुम्ही जर सगळ्यांना सांगून आला असतात ना तर बरं झालं असतं. आपल्या घरातलं वातावरण बघा ना, किती उत्साही आहे. मधुरा मावशी, प्रीतम, माझ्या माहेरची माणसं सगळे जमलेत. आम्ही लहान होतो ना तेव्हा कुणा पाहुण्यांकडे लग्नाला किंवा पूजेला वगैरे गेलो ना, आम्ही अशीच मजा करायचो. आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा असंच वातावरण होतं. मला असं वाटतं की अगदी काल परवाच हे सगळं झालंय. पण बघता बघता 12 वर्ष झाली आपल्या लग्नाला. आईंनी किती कौतुकाने स्वागत केलं होतं माझं या घरात. तेव्हा ना माझं एक स्वप्न होतं, आपलं एक छोटंसं घर असावं, तिथे आपली माणसं असावी. अगदी तसंच मिळालंय मला सगळं. हे इतकं छान घर, माझ्यावर माया करणारे सासू सासरे, गोड गोंडस मुलं आणि माझ्यावर प्रेम करणारा माझा नवरा. एका बाईला आयुष्यात अजून काय हवं असतं ना. खरंच मी खूप सुखात आहे. आणि उद्या आपल्या लग्नाचा 12वा वाढदिवस आहे. मी ना तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. थांबा, हा दाखवते, 1 मिनिट. अहो मी हा कुर्ता आणलाय तुमच्यासाठी. आईंना फार आवडला आणि उद्या तुम्ही हाच कुर्ता घालून पूजेला बसावं अशी इच्छा आहे माझी. तुझी इच्छा? अगं सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे तर होत आहे. नाही नाही, तसं नाही आहे. असंच आहे, असंच आहे. या घरातली तू आदर्श सून आहेस, आदर्श मुलगी, आदर्श आई. सगळं तुझं चांगलं, मी वाईट. हो मी वाईट. मुद्दाम वागतेस ना तू असं. सगळ्यांशी चांगलं वागून तू तुझी इमेज चांगली ठेवणार आणि मला चिडायचं रिझन देणार. मी चिडणार आणि मी चिडलो की सगळ्यांना दिसणार की अरे हा चिडलाय. आपल्या तुझ्या अशा वागण्यामुळे माझा पारा सटकतो. तुम्ही शांत व्हा. अहो मी असं का करेन ना, मी असं मुद्दाम नाही वागत, तुमची शपथ. खोट्या शब्द घेऊ नकोस तू, खोट्या शब्द घेऊ नकोस तू. हे तू वागतेस ना, हे खूप कॅल्क्युलेटिव्ह वागतेस, हे समजलंय आता मला. हो तू कॅल्क्युलेटिव्ह वागतेस. मी वाईट ठरणार,
आणि तू गरीब बिचारी वाटणार म्हणून हे असं वागतेस ना, म्हणून तुझी नाटकं सुरू आहेत ना. नाही अहो, खरंच तसं काही नाहीये. मी का नाटक करेन? मी खरंच खूप खुश आहे तुमच्या बरोबर. छे, तू कुठे सुखात आहेस? तुझा तर छळ होतो ना या घरात, अन्याय होतो ना तुझ्यावर या घरात. मी छळ करतो ना तुझा. मी यू नो व्हॉट, तुला ना माझी गरज नाहीये आता. हो, तुला माझी गरज नाहीये. सगळ्यांसमोर मला कमी दाखवायचं, स्वतःची इमेज खूप छान ठेवायची. आत्ता बाहेर पण अंताक्षरी खेळताना मी जेव्हा हरलो तेव्हा किती खुश झाली तू, किती खुश झाली. अगं तुझा चेहरा सांगत होता. नाही तुम्ही शांत व्हा. अहो, मला कसा आनंद होईल. मला ना सहज गाणं सुचलं म्हणून मी गायलं इतकंच. असं सहज सुचतं ना तुला, असं एकदम सहज सुचतं. पण हे सगळं करण्यामागे ना तुझं खूप मोठं प्लॅनिंग आहे. नाही बस खूप झालं. या घरात तुला आदर्श म्हणून जे काही डोक्यावर बसून सगळे नाचतात ना त्यांना घेऊन पूजा कर. मी पूजेला बसणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, बायकोला नवऱ्याची गरज नाही असं कधी होत नाही. हे बघा, मला खूप गरज आहे तुमची. मी अपूर्ण आहे तुमच्याशिवाय आणि तुम्ही सुद्धा अपूर्ण आहात माझ्याशिवाय. हेच तू हे जे काही गोड बोलतेस ना यात तू सगळ्यांना गुंडाळतेस. पण सगळ्यांना जमत असेल ते सगळे फसत असतील. मी फसणार नाही तुझ्या बोलण्यात, कळलं? मी तुला परत सांगतोय, फायनल सांगतोय, मी पूजेला बसणार नाही म्हणजे नाही. वेळेवर खाली यायचं. मी 3 वेळा हॉर्न वाजवे. खाली नाही आलेस निघून जा. नाही हे बघा, माझं चुकलं. मी माफी मागते तुमच्या समोर. तुम्हाला नाही ना तो कुर्ता घालायचा, नका घालू. तुम्हाला हवे ते कपडे घाला, पण प्लीज तुम्ही पूजेला बसणार नाही असं नका म्हणू. प्लीज ऐका माझं. अहो, आपल्या घरी बघा ना सगळे पाहुणे आलेत, नातेवाईक आलेत, त्यांना काय उत्तर द्यायचं आपण? आणि आईंची खूप इच्छा होती हो आपल्या घरी ही पूजा व्हावी. त्यांना खूप वाईट वाटेल. प्लीज ऐका माझं. तुमच्या ऑफिस मधली सुद्धा सगळी माणसं येणार आहेत, त्यांच्यासमोर नाचक्की होईल आपली. मी परत माफी मागते. माझा राग पूजेवर नका काढू प्लीज. मी म्हणते ते खरंय. सगळ्यांनाच बोलून ठेवलंय. श्रेष्ठाकडे जबाबदारी दिली, ती नाराज होईल असा हट्ट माझ्याच अंगाशी. मी पूजेला बसलो नाही तर तुलाच फावेल. हे बघ, माझी खरं तर इच्छा नाहीये. बसेन मी पूजेला. पण काव्या, शेवटचं आत्ता मी तुला माफ करतोय, नंतर नाही ऐकणार मी तुझं. लक्षात ठेव, मी नाही ऐकणार तुझं. समजलं? गुड. देवी आई, त्यांनी पूजेला बसायला होकार दिला. कृपा झाली तुझी. तुझं कार्य आता नीट पार पडेल.